नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर वाचनात आलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्याशी शेअर करते. हा विचार ज्याने शब्दबद्ध केला आहे त्याने त्याचं नाव त्या विचाराखाली लिहिलेलं नाही आहे, नाहीतर ते तुम्हा सगळ्यांशी शेअर करायला खरंच खूप आवडलं असतं. असो, पण हा विचार तर आपण ऐकूया. आपल्या जगण्याच्या सर्कशीत किती गोष्टी मिस करतो ना आपण. कधी कधी वाटतं माणूस फक्त नातं टिकवायचा प्रयत्न करतो, पण त्याऐवजी त्या नात्यातला जिवंतपणा जर टिकवायचा असेल आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला तर नातं छान बहरतं, सुगंधी होतं. पण काय होतं ना, 4 माणसांच्या कुटुंबात नवऱ्याला वाटतं बायकोचं कौतुक केलं तर बायको डोक्यावर बसेल, आणि बायकोला वाटतं नवऱ्याचं कौतुक केलं तर तो डोक्यावर बसेल, आणि मग नवरा बायको दोघांनाही वाटतं मुलांचं कौतुक केलं तर ते डोक्यावर बसतील. पण माणसाच्या अनेक चुकीच्या विचारांपैकी हाही एक विचार आहे बरं का. ॲप्रिसिएशन ऑलवेज गिव्ज अ स्ट्रेंथ. शक्ती देतं ॲप्रिसिएशन, कौतुक. 4 दिवसाच्या आयुष्यात माणूस कितीदा विचार करतो की एक दिवस ना मी माझ्या लाईफ पार्टनरला नक्की सांगेल की ती किंवा तो माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. अरे पण हा एक दिवस माहिती आहे का तुला मिळणार आहे की नाही. त्यामुळे जेव्हा जे वाटेल ना ते बोलून दाखवलं तर जगायला मजा येते, एक शक्ती मिळते, ऊर्जा मिळते जगण्यासाठी. हा विचार आपण का करत नसू देवच जाणे. करा की कौतुक, म्हणा बायकोला भाजी छान झाली आहे, घर किती छान ठेवलं आहेस, साडी छान दिसते तुला आज, कानातलं मस्त आहे, पोळी किती मऊ करतेस ग, मुलांची खूप काळजी घेतेस तू. अरे फुकटच आहे हे सगळं, बायकांचं पण तेच आहे. म्हणा की जरा नवऱ्याला, थकलात का, किती टेन्शन घेता, शर्ट छान दिसतोय, स्मार्ट दिसतात अगदी, ड्राईव्ह किती मस्त करता तुम्ही फळं मस्तच आणतात, स्ट्रेस किती हुशारीनं हँडल करतोस. हे कौतुकाचे 2 शब्द ना एकमेकांना 100 हत्तींचं बळ देतात. पण आपला हात मात्र आखडताच असतो ॲप्रिशिएट करायच्या बाबतीत. हां, पण ओरडताना एकमेकांचे उणे काढताना मात्र सगळं कसं दिलखुलास सुरू असतं. माणूस असं का वागत असेल हे कोडच आहे नाही. तेच आपण आपल्या आईवडिलांच्या बाबतीतही करतो. अरे म्हणा की एकदा आईवडिलांना, किती केलं तुम्ही आमच्यासाठी. त्यांचे कान आसुसलेले असतात मुलांकडनं 2 गोड शब्द ऐकण्यासाठी. असो, व्यक्त होणं आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं, मग ते कुणाबद्दलही का असे ना. वेळ न घालवता तेव्हाच्या तेव्हाच ते करायला हवं आहे. प्रेम व्यक्त करायला हवं आहे. माणूस फक्त भावनांचाच भुकेला असतो, बाकी तर सगळं सुरूच असतं. शेवटी आपण जगात कशासाठी असतो, फक्त मशीनसारखं काम करण्यासाठी थोडीच जन्माला आलो आहे. एक हलकंसं स्माईल, एक प्रेमळ नजर, एक जादूची झप्पी, 2 कौतुकाचे शब्द, यात एवढी जादू आहे ना जी आपल्या आयुष्याचं सोनं करेल. पण या फुकट असलेल्या गोष्टी करण्यात माणूस सगळ्यात जास्त कंजूसी करतो. बरं झालं या गोष्टींना पैसे लागत नाही, नाहीतर त्या जगातून नष्टच झाल्या असत्या. कौतुक करण्याची, ॲप्रिशिएट करण्याची एकही संधी सोडायची नाही, हे आजपासून नक्की करा. मग बघा आयुष्यात किती बदल होतात ते. नाहीतर असं होऊ नये आपल्यालाच आपलं म्हणावं लागेल, ना बोले तुम ना मैंने कुछ कहा. पडतंय ना. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे 2ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे 2ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी
रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.